नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर इथे आजचा एपिसोड असा आहे की म्हणजे नॉमिनेशनही झालेलं आहे आणि जिने कॅप्टन केला आहे ती पण म्हणजे जिने मदत केली आहे कॅप्टन बनवण्यासाठी योगिता, ती सुद्धा नॉमिनेशनमध्ये आलेली आहे. तर इथे ट्विस्टच आला आहे असंच म्हणावं लागेल, कारण अंकिताने इथे नॉमिनेशनमध्ये टाकलं आहे योगिताला. तर आपण बोलूच या पुढे काय झालंय ते. तर आजच्या एपिसोडला स्टार्टिंगच अशी झाली की ड्युटीवरनं वाद चालू झाले. म्हणजे अंकिता कॅप्टन आहे, अंकिताने इथे घनश्यामला सांगितले की तू ड्युटी म्हणजे जे झाडू वगैरे लावायचा आहे तो तू कर म्हणून. तर तो म्हटला नाही, मी नाही करू शकत, एकटा नाही करणार. तर बराच वेळ त्यांचं चालू होतं. म्हणजे ह्या ड्युटीज वगैरे ते लाईव्ह फीड नसल्यामुळं कळतच नाहीये. लाईव्ह फीड जर असतं तर समजलं असतं की कोणाला काय ड्युटी आहे, कोण करतंय, काय काम करतंय, किचनमध्ये कोण काय करतंय, किंवा बाथरूमची ड्युटी कोणाची आहे, गार्डन एरियाची कोणाची आहे, काहीही समजत नाहीये कोणाची काय ड्युटी आहे. फक्त थोडे टप्पे दिसतात आहे आपल्याला, की असं ड्युटीचं सुद्धा दाखवलेलं नाहीये की अंकिताने नेमकी कोणाला काय ड्युटी दिलेली आहे. तर अशा प्रकारे सुरुवातीलाच हे झालं. त्यानंतर वैभव आणि इरिना काय दाखवतात हे, तर वैभव आणि इरिना यांच्यामध्ये, तर ती इरिना जी आहे ती वैभवपेक्षा खूप खूप मोठी आहे आणि वैभवचं वय थोडंसं कमी आहे. पण आता काय 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 करता, आता इथं जे दाखवतात ते पाहायला तर पाहिजेनच, आता काय करणार आहे शेवटी. तर इथं त्यांचं म्हणजे इरिनाला वैभव सांगत होता तू खूप छान दिसतीये म्हणून. त्याच्यानंतर मग इथे बिग बॉसने सर्वांना लिव्हिंग एरियामध्ये बोलवलं आणि सांगितलं की बेडचा वापर वगैरे करायचा नाहीये, कारण यांना 1,80,000 करन्सी दिलेली आहे. त्याचबरोबर जान्हवी आणि हिला आर्याला विकेंडच्या वारला जे 30,000 दिले होते त्यावर त्यांना शॉपिंग करायला लावली की तुम्ही घ्या. तर इथे जान्हवीनी घेतला एक बेड घेतला आणि चिकन घेतलं. तर तिला शेअर करायला लावले 2 मित्रांसोबत. तर तिने निक्कीचं नाव घेतलेलं नाहीये, तिने अरबाज आणि वैभवचं नाव घेतलेलं आहे. म्हणजे यातनंच दिसून येतं की तिला निक्की म्हणजे म्हणावं अशी जास्त पसंत पण नाहीये, पण राहायचं म्हणून एका ग्रुपमध्ये राहतात ते, असं दिसून येतं. आणि इथे सांगायचं जर झालं तर आर्याला बोलवलं. तर आर्याने फर्स्ट टाइम सांगितलं की मी योगितासोबत आणि निखिलसोबत जे तिने पण म्हणजे हिने चिकन आणि डबल बेड घेतलेला आहे आणि इथे आर्याने हे घेतलंय. आर्याने एक डबल बेड आणि एक सिंगल बेड असे 2 घेतलेले होते. तर इथे तिने सुरुवातीला योगिता आणि निखिलचं नाव घेतलं शेअर करायला, पण तिला बाहेर पुन्हा सांगितलं की तू कसं काय वर्षाताईंचं नाव घेतलं नाही. तर ती पुन्हा म्हणजे ती म्हटली जाऊ द्या, माझी योगिता चांगली मैत्रीण आहे. तर त्यानंतर मग बिग बॉसने पुन्हा तिला बोलवलं कन्फेशन रूममध्ये आणि विचारलं की आर्या तू जे पैसे दिले आहे, जी करन्सी दिली आहे ती किती होती. तर ती बोलली 30,000 होती बिग बॉस. तर ते बोलले की फक्त 20,000 मिळालेली आहे आम्हाला. तर इथे चोरी झालेली आहे घरामध्ये. एवढंही म्हणजे अभिजित यांनी सर्वांनी प्रयत्न केला ते पैसे वाचवण्याचा. आर्या आणि सर्वांनी, सूरजनी, पुन्हा सर्वांनी प्रयत्न केला, पण नाही वाचू शकले ते पैसे. शेवटी ते 10,000 जे आहेत ते चोरीला गेलेले आहे. वैभव अरबाज जे आहे ते उड्या मारत होते, खूप असे नाचत होते, कारण यांनी चोरलेले आहेत पैसे असं दिसून येतंय. तर आर्याने विचारलंही, म्हणजे योगिता आणि आर्या दोघीजणी गेल्या आणि बघितलं तिच्या जे बेड आहे त्याच्यामध्ये की पैसे नाही आहेत, कुठे गेलेत पैसे. तर ती बोलली की यांनीच चोरलेले आहेत ते पैसे, आणि खरंच यांनीच चोरलेले आहे, कारण उड्या मारत होते आणि यांची नजर होतीच पहिल्यापासून की पैसे चोरायचेत म्हणून. आणि हे सगळं डोकं निक्की आणि जान्हवीचं होतं. तर फायनली यांनी चोरले आणि मग बिग बॉसने हिच्याकडनं एक बेड हिसकावून घेतला. तर तिने सांगितलं जो सिंगल बेड होता तो वापरायला दिला. तर तिने वर्षाताईंचं नाव घेतलं आणि योगिताचं नाव घेतलं. तर इकडे निक्की काय बोलतीये की हिला पुन्हा म्हणजे हिचं जे डोकं भरवलंय आहे बाकीच्या लोकांनी, तर खरंच तसं झालंही होतं. पण यांना लगेच बोलायला विषय इथे सापडतो. तर त्यानंतर मग नॉमिनेशन कार्य आलं. नॉमिनेशन कार्यामध्ये इथे म्हणजे नॉमिनेशन कार्यामध्ये इथे पैसे देण्यात आले प्रत्येकाला 20,000 आणि इथे अंकिताला 40,000 असे दिलेले आहेत. तर शॉपिंग करायची होती यांना डिलेमा रूममध्ये जाऊन. तर जोड्या अशा प्रकारे होत्या, जान्हवी आणि वर्षाताई होती, इरिना, वैभव होते, निखिल आणि सूरज, त्याचप्रमाणे अभिजित आणि आर्या, निकी, घनश्याम,
पॅडी आणि योगिता. तर इथे नॉमिनेशनमध्ये त्यांना वस्तू घ्यायच्या होत्या, म्हणजे कुठे बाथरूमचं सामान, पुन्हा किचनचं भाजीपाला वगैरे सगळं 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 जे आहे ते प्रत्येकाचं आलं. तर इथे योगिता आणि पॅडी जे आहेत त्यांनी अंडे घेतलेले होते आणि निकी आणि घनश्याम आहे त्यांनी बटाटे आणि टोमॅटो घेतलेले होते. तर ज्या महत्त्वाच्या वस्तू आहे जसं की पीठ वगैरे ते आर्या आणि अभिजितने घेतलेले होते आणि बाथरूमचं जे सामान आहे वापरायचं ते सूरज आणि निखिल यांनी घेतलेलं होतं. तर इथे वैभव आणि त्यांनी ग्रोसरी घेतलेली होती. तर जान्हवी आणि वर्षाताई यांनी डाळी वगैरे असं घेतलेलं होतं. तर इथे नॉमिनेशनमध्ये असं होतं की जे चर्चेत आहे असे व्यक्ती आणि ज्यांच्या वस्तू वापरता येणार नाही अशी नॉमिनेशनमध्ये आणायची होती. तर यांच्यामध्येही असं म्हणजे वादच होतं ते. तर सर्वात जास्त मतं मिळवून इथे योगिता आणि पॅडी, कारण अंडी वापरत नाही, सगळ्यांनी नावं यांचीच घेतले. अंकिताने सुद्धा यांचंच नाव घेतलं आणि त्याचबरोबर निक्की आणि घनश्याम यांचंही नाव आलं, सूरज आणि निखिल यांचंही नाव आलं. तर अशा प्रकारे हे नॉमिनेशनमध्ये आलेले आहेत. कोण कोण आहेत तर इथे पॅडी, योगिता, सूरज, निखिल, घनश्याम आणि निक्की हे नॉमिनेशनमध्ये आलेले आहेत. आणि इथे म्हणजे अंकिताला अशी पावर देतील असं वाटलं होतं की म्हणजे कॅप्टन आहे तर योगिताने कॅप्टन बनवलं होतं, तर परंतु इथे नाही वाचवता आलं. तर योगिताला इथे नॉमिनेशनमध्ये योगिताही आलेली आहे. तर इथे सांगायचंच झालं तर म्हणजे जे DP धनंजय पवार आहेत ते आणि अरबाज यांच्यामध्ये वाद होत होता की म्हणजे त्यांचं कन्फ्युजन होत होतं निक्की आणि घनश्याम आणि सूरज आणि निखिल यांच्यामध्ये. तर ते म्हणजे तयारच नव्हते निखिल आणि सूरजला नॉमिनेशनमध्ये टाकायला, पण नंतर कन्व्हिन्स केलं आणि ते तयार झाले. तसंच जान्हवी आणि वर्षाताईंमध्येही झालं. तर त्यांनाही इथे सूरजला आणि निखिलला करायचं नव्हतं, इथे निखिलला आणि घनश्यामला करायचं होतं. पण जान्हवीवरून म्हणत होती की नाही नाही ताई तुम्ही असं, नंतर पायाही पडली कारण शेवटी कन्व्हिन्स झाल्या त्या पण, आणि त्यांनीही घनश्याम आणि म्हणजे निकीला वाचवलं, पण नॉमिनेशनमध्ये आलेच ते. तर अशा प्रकारे हे नॉमिनेशन कार्य पार पडलेलं आहे. तर आजच्या भागामध्ये काय नाही, एवढं नॉमिनेशनच पार पडलेलं आहे पूर्णतः. आणि इथे जे टीम होत्या वाटलेल्या, जे विश्वासू होते त्यांनीही एकमेकांना नॉमिनेशनमध्ये टाकले. असं काही नाही की म्हणजे ग्रुप वगैरे काही नव्हतं. स्वतःच्या सामानाचं म्हणजे आठवडाभर काय वापरता येईल त्यानुसारच त्यांनी नॉमिनेशनमध्ये टाकलेलं आहे. तर अशा प्रकारचा आजचा एपिसोड होता. तर असेच लेटेस्ट व्हिडिओ आणि एपिसोडचे रिव्ह्यू पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.